मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरचा कनेक्टिंग लिंक आजपासून दोन्ही बाजूंनी सुरू होणार। प्रवासाचा वेळ अर्धा तासांनी वाचणार। पुणे जिल्ह्यातल्या नसरापूरमध्ये आता परिस्थिती नियंत्रणात। 65 वर्षांच्या वृद्धाचा 4 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार। रास्ता रोको आंदोलन केलं। 15 दिवसात आरोपपत्र दाखल करणार असं पोलिसांचं आश्वासन। अशोक खरात प्रकरणात प्रतिभा चाकणकर आणि मुलगा तन्मय यांना ईडीचं समन। समता पतसंस्थेतल्या 70 कोटी रुपयांच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी नोटीस। टीसीएस प्रकरणातील फरार आरोपी निदा खानच्या जामीन अर्जावर आज सुनावणी। 2 दिवसांपूर्वी युक्तिवाद पूर्ण। जामीन मिळणार की फेटाळला जाणार याकडे लक्ष। नंदुरबारच्या नवापूरमध्ये बर्ड फ्लूचा उद्रेक। 1,40,000 कोंबड्या नष्ट करण्यास सुरुवात। लाखो अंडीही नष्ट करणार। बारावीच्या परीक्षेचा आज निकाल। दुपारी 1 वाजता निकाल पाहता येणार। सकाळी 11 वाजता बोर्डाची पत्रकार परिषद। पश्चिम बंगालमध्ये आज 15 मतदान केंद्रावरती फेरमतदान। मतमोजणी टेबलावरती केंद्रीय कर्मचाऱ्यांची निवडणूक आयोगानं केलेल्या सक्तीला तृणमूल काँग्रेसचं सुप्रीम कोर्टात आव्हान। राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणचा चर्चेचा नवा प्रस्ताव फेटाळला। इराणच्या नेतृत्वातच ताळमेळ नसल्याची टीका, तर इराणच्या नेत्यांसोबत फोनवरून चर्चा सुरू असल्याची ट्रम्प यांची माहिती। दिल्ली कॅपिटल्सचा राजस्थान रॉयल्सवरती 7 विकेट्सनं विजय। राजस्थानचा 225 धावांचा दिल्लीकडून यशस्वी पाठलाग। पथुम निसंका, केएल राहुलची तडाखेबंद खेळ। नाशिकच्या टीसीएस मधील लैंगिक अत्याचार आणि धर्मांतर प्रकरणातील फरार आरोपी निदा खानच्या अटकपूर्व जामीन अर्जावरती आज सुनावणी होणार आहे। गेल्या 2 सुनावणीमध्ये सरकारी वकील आणि संशयित आरोपीच्या वकिलांनी युक्तिवाद केला होता। दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर न्यायाधीशांनी निकाल राखून ठेवला होता। सध्या अटकेत असलेल्या संशयित आरोपींना निदा खाननं मदत केल्याचाही आरोप आहे। त्यामुळे निदा खानला अटकपूर्व जामीन मिळणार की फेटाळला जाणार याकडे लक्ष लागलंय। तर याच टीसीएस प्रकरणातील इतर 4 आरोपींच्या पोलीस कोठडीची मुदत आज संपतेय। या 4ही आरोपींना आज दुपारच्या सत्रामध्ये न्यायालयात हजर केलं जाणार आहे। कंपनीतील महिला कर्मचाऱ्यांवरती अत्याचार करणं, धार्मिक भावना दुखावल्याचा त्यांच्यावरती आरोप आहे आणि त्यामुळेच या आरोपींना पुन्हा पोलीस कोठडी मिळणार का हे आजच्या सुनावणीमध्ये स्पष्ट होणार आहे। करमाळ्यातील भोंदूबाबा मनोहर मामा भोसलेला दुसऱ्यांदा दिलेली पोलीस कोठडी आज संपणार आहे। मनोहर भोसलेला आज पुन्हा माढा न्यायालयामध्ये हजर केलं जाणार आहे। दरम्यान मनोहर भोसलेवरती करमाळ्यात दुसरा गुन्हा दाखल झाल्यानं त्याला पोलीस कोठडी मिळणार की न्यायालयीन कोठडी याचा निर्णय आज होणार आहे। पुण्याच्या भोर तालुक्यातील नसरापूर गावात घडलेल्या चिमुकलीच्या लैंगिक अत्याचार आणि हत्येच्या घटनेनंतर आज नसरापूर गावामध्ये बंद पाळण्यात येणार आहे। नसरापूर व्यापारी असोसिएशन आणि नसरापूर ग्रामस्थांनी आज कडकडीत बंदचं आवाहन केलंय। बंदच्या आवाहनाला दुकानदारांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद दिलाय। सकाळी 10 वाजता गावातील भैरवनाथ मंदिराजवळून घटनेच्या निषेधार्थ मोर्चा काढण्यात येणार आहे। अशोक खरात मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडीनं प्रतिभा चाकणकर आणि त्यांचा मुलगा तन्मय याला समन्स पाठवलंय। प्रतिभा चाकणकर या राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्या भगिनी आहेत। 70 कोटी रुपयांच्या घोस्ट अकाउंटचा भांडाफोड झालाय। खरात प्रकरणात ईडीच्या तपासाला आता आणखी वेग आलेला आहे।
प्रतिभा आणि तन्मय चाकणकर या दोघांनाही पुढच्या आठवड्यात चौकशीसाठी बोलावलंय। आता समता नागरी सहकारी पतसंस्थेच्या 4 खात्यांमध्ये गेल्या काही वर्षात 1,20,00,000 रुपये ते 2,40,00,000 रुपयांचे व्यवहार झाले। हे सगळे बँक अकाउंट्स अशोक खरातशी संबंधित होते। 134हून अधिक प्रॉक्सी अकाउंट्स खरात चालवत होता असा आरोप आहे। या सगळ्या खात्यांचा नॉमिनी खरात होता, मात्र ही सगळी अकाउंट्स बोगस असल्याचं आणि त्यांची खोटी सही सादर करून हे अकाउंट सुरू करण्यात आलेली असं स्पष्टीकरण याआधीच प्रतिभा चाकणकर यांनी दिलंय। तर प्रतिभा चाकणकरांना समन्स नेमकं का पाठवण्यात आलंय ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया। भोंदू अशोक खरातशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात त्यांची चौकशी केली जाते। या प्रकरणात कोट्यवधींच्या संशयित व्यवहारांची चौकशी सुरू आहे। समता नागरी सहकारी पतसंस्थेतल्या 4 खात्यांमधून 1,20,00,000 रुपये ते 2,40,00,000 रुपयांचे व्यवहार झालेत। ही खाती थेट अशोक खरातशी संबंधित असल्याचा संशय आहे। ईडीच्या माहितीनुसार खरातनं 134हून अधिक प्रॉक्सी खात्यांचं जाळं उभारलं। या सगळ्या खात्यांमध्ये खरातच नॉमिनी होता, एकाच मोबाईल क्रमांकाचा त्यामध्ये वापर झालाय। नकळतपणे बनावट स्वाक्षऱ्या घेत खाती उघडण्यात आल्याचा चाकणकरांनी दावा केलाय। 2022 ते 24 दरम्यान 70 कोटीहून अधिक संशयित व्यवहार ईडीला आढळलेत। धार्मिक विधीच्या नावाखाली खरातनं अनुयायांकडून आधार पॅन गोळा करत त्याचा गैरवापर केल्याचा संशय आहे। खात्यांचा वापर पैशांचा स्रोत लपवण्यासाठी केल्याचंही तपासात समोर आलंय। पतसंस्थेचे संचालक संदीप कोयतेंनाही चौकशीचं समन्स बजावण्यात आलंय। नाशिकच्या जगदंबा माता ग्रामीण बिगर शेती पतसंस्थेतही 34 संशयित खाती आढळली आहेत। कौटुंबिक वादातून मुलानं पित्याची हत्या केल्याची घटना अहिल्यानगरच्या श्रीरामपूर तालुक्यातल्या दत्तनगरमध्ये घडली। रात्री 11:30च्या सुमारास ही घटना घडली। कौटुंबिक वादातून मुलानं वडिलांवरती चाकूने वार केले। या हल्ल्यामध्ये गंभीर जखमी झालेल्या पित्याचा मृत्यू झालाय। मुसा हसन बागवान असं 65 वर्षीय मृत पित्याचं नाव आहे, तर आरोपी मुलगा अशफाक बागवानला पोलिसांनी तात्काळ ताब्यात घेतलंय। घटनेची माहिती मिळताच फॉरेन्सिक टीम पोलिसांसह घटनास्थळी दाखल झाली। श्रीरामपूर शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू आहे। दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या निवासस्थानाबाहेर झालेला गोळीबार हा चित्रपटसृष्टीत दहशत निर्माण करण्यासाठी आणि खंडणी रॅकेट चालवण्यासाठी टोळीचं वर्चस्व प्रस्थापित करण्याच्या उद्देशाने करण्यात आला होता, असं मुंबई पोलिसांनी विशेष मकोका न्यायालयात दाखल केलेल्या आरोपपत्रात म्हटलंय। पोलिसांच्या अँटी एक्स्टॉर्शन सेलनं गुरुवारी 15 अटक आरोपींविरुद्ध 1624 पानी आरोपपत्र सादर केलं। 2 मुख्य संशयित शुभम लोणकर आणि आरजू हे फरार आहेत। हा हल्ला लॉरेन्स बिश्नोई टोळीशी संबंधित असून तो लोणकरच्या आदेशावरूनच करण्यात आल्याचं पोलिसांनी नमूद केल्याचं सांगितलं जातंय। आरोपपत्रानुसार बहुतांश आरोपी उत्तर प्रदेशातील बिजौली गावचे रहिवासी आहेत असं पोलिसांनी सांगितलं। मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरच्या लोणावळा घाटामध्ये कनेक्टिंग लिंक कालपासून सुरू झाला असला तरी पुण्यावरून मुंबईकडे जाणारी वाहतूक मात्र बंद आहे। पुणे ते मुंबई मार्गिका बंद असल्याने वाहन चालकांना जुन्या मार्गाने जाण्याची वेळ आली आहे। तसंच मिसिंग लिंकचा वापर करता येत नसल्याने कनेक्टिंग लिंकचा वापर करता येत नसल्याने वाहनधारकांनी नाराजीही व्यक्त केली आहे। पुणे ते मुंबई मार्गिका बंद असल्याची सूचना वाहतूक पोलिसांकडून दिली जाते। मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवरती लोणावळा घाटातली मिसिंग लिंक आहे ती काल सुरू झालेली होती। त्याचं उद्घाटन करण्यात आलं होतं। मात्र यानंतर फक्त मुंबई ते पुणे हीच मार्गिका सुरू आहे आणि पुणे ते मुंबई ही मार्गिका सध्या बंद आहे। मी सध्या त्याच ठिकाणी तुम्ही पाहता की ही मार्गिका आहे, पुण्यावरून मुंबईला जाणारी मार्गिका आहे ती पूर्णपणे इथे बंद करण्यात आलेली आहे। बॅरिकेड लावण्यात आलेले आहेत, इथं अडथळा निर्माण करण्यात आलेला आहे। कारण या ठिकाणी अद्याप पुण्यावरून मुंबईला जाणाऱ्या मार्गावरती काही काम या ठिकाणी बाकी आहे, त्यामुळे अजूनही 2 दिवस लागू शकतात अशा प्रकारचं
प्रशासनाच्या माध्यमातून सांगितलं जात आहे. मात्र नवीन मिसिंग लिंक सुरू झाल्यामुळे लोकांना उत्सुकता होती आणि या मिसिंग लिंक वरून त्यांना प्रवास करायचा होता. मात्र पुण्यावरून मुंबईला जाणारी मार्गिका बंद असल्यामुळे कुठेतरी त्याचा हिरमोड होताना दिसतोय आणि या मार्गिकेवरती जाण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. मात्र या ठिकाणावर त्यांनी जाऊ नये म्हणून वाहतूक पोलीस आहेत ते इथे सध्या उभा करण्यात आलेले आहेत. त्यांच्याकडून या ठिकाणी सांगण्यात येत आहे, गायडन्स करण्यात येत आहे आणि अजूनही मार्गिका सुरू नाही तर कृपया तुम्ही जुन्या मार्गाने जा अशा प्रकारचं आहे ते वाहतूक पोलिसांकडून सांगितलं जात आहे. मात्र मिसिंग लिंक आहे त्याचं काल उद्घाटन झालं होतं, मात्र यानंतरही आम्हाला पुण्यावरून मुंबईला जाता येत नाहीये. त्यामुळे कुठेतरी नाराजी आहे ती वाहतूकदारांकडून या ठिकाणी व्यक्त होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. विनायक पाटील, एबीपी माझा, लोणावळा. करवीर निवासिनी अंबाबाईच्या दर्शनासाठी भाविकांनी प्रचंड गर्दी केल्याचं पाहायला मिळत आहे. शाळांना पडलेल्या सुट्ट्या आणि सलगच्या शासकीय सुट्टीमुळे भाविक अंबाबाईच्या दर्शनासाठी कोल्हापूरमध्ये दाखल झालेत. दररोज सुमारे 1 ते 1.5 लाख भाविक करवीर निवासिनी अंबाबाईचं दर्शन घेत आहेत. उन्हाचा त्रास होऊ नये यासाठी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीनं देखील मंडपाची व्यवस्था केली आहे. करवीर निवासिनी अंबाबाईच्या मंदिरातून आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया. सलगच्या सुट्ट्यामुळे करवीर निवासिनी अंबाबाईच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांमध्ये प्रचंड संख्या आहे ती वाढलेली आपल्याला पाहायला मिळते. केवळ कोल्हापूर महाराष्ट्र नाही तर संपूर्ण भारतभरातून भाविक या ठिकाणी देवीचं दर्शनासाठी येत आहेत. सलगची सुट्टी असेल त्याचबरोबर या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या परीक्षा झालेल्या आहेत, निकाल लागले आहेत आणि पर्यटनासाठी खूप मोठ्या संख्येनं भाविक बाहेर पडत आहेत. पुणे मुंबई असेल तिथून बाहेर पडल्यानंतर कोल्हापुरात देवीचं दर्शन घेऊन मग कोकणात असेल किंवा गोव्याला असेल पर्यटन करण्यासाठीचा बेत आहे तो आखलेला आपल्याला पाहायला मिळतो. त्यामुळं काल असेल आज असेल उद्या सलगच्या सुट्ट्यांमुळे या ठिकाणी जवळपास दररोज 1 ते 1.5 लाख भाविक देवीचं दर्शन आहे ते घेत आहेत. उन्हाचा पारा आहे तो प्रचंड वाढलेला आहे आणि अशावेळी भाविकांना कुठलाही त्रास होऊ नये म्हणून पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीनं योग्य नियोजन केलेलं आहे. मंडप घातलेला आहे. आतमध्ये ज्यावेळी मंदिरामध्ये प्रवेश कराल त्यावेळी साधारण या ठिकाणी 1 पाऊण ते 1 तासामध्ये तुम्हाला देवीचं दर्शन घेता येतं. त्या ठिकाणी कुठलीही गडबड गोंधळ कुठलाही नाही. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने देखील भाविकांना आवाहन केलेलं आहे की कुठल्याही पद्धतीनं गडबड करू नये, कारण सगळ्यांना अतिशय शांततेत देवीचं दर्शन आहे ते या ठिकाणी मिळणार आहे. विजय केसरकर, एबीपी माझा, कोल्हापूर. सलग आलेल्या सुट्ट्या आणि सुरू झालेली मे महिन्याची सुट्टी यामुळे पंढरपूरमध्ये सुद्धा गर्दी झाली आहे. विठ्ठलाच्या दर्शनाची रांग चंद्रभागेच्या तीरावरच्या सारडा भवनच्या पुढे पोहोचली आहे. सध्या पंढरपुरात सकाळी 9 नंतर उन्हाचा तडाखा वाढण्यास सुरुवात होते. 11च्या सुमारास अक्षरशः भाजून निघेल अशी उष्णता असल्यानं भाविकही सकाळी लवकर दर्शन रांगेत उभे राहत आहेत. आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया. 1 मे आणि त्यानंतर आलेला शनिवार रविवार या जोडून आलेल्या सुट्ट्यामुळे पंढरपूर ओव्हरपॅक बनलेलं आहे. पंढरपूरच्या विठ्ठलाच्या दर्शनाची रांग थेट चंद्रभागेच्या तीरावर सारडा घाटाच्या पुढेही पोहोचलेली आहे. अजूनही मोठ्या संख्येने भाविक इथे येत आहेत. एका बाजूला मे महिन्याच्या सुट्ट्या सुरू झालेल्या आहेत. शाळांना सुट्ट्या लागल्यामुळे मुलंही मोठ्या प्रमाणात इथे येत आहेत. सध्या भाविकांच्या निवाऱ्यासाठी अशा पद्धतीची छत केलेली आहेत. मात्र खाली पाय भासतील यासाठी खरं तर इथं मॅट टाकणं आवश्यक होतं. हे जे टाकलेले मॅट आहेत हे पाण्यात वाळू खाली गेलेले आहेत, त्यामुळे मॅट इथं टाकणं हे इथं गरजेचं आहे. ज्या पद्धतीनं पाय भासतात ते भाजून याची खबरदारी मंदिराने घेणे अपेक्षित आहे. आपल्यासोबत भाविक आहेत. कुठून आले माऊली? संभाजीनगर, पैठण. पैठण. काय ऊन कसं आहे? ऊन तर खूप खूप आहे. लवकर आलायत रांगेत? सकाळी दर्शनासाठी 12च्या नंतर ऊन जास्त पडतंय ना. ताई कुठून आले? पुण्यावरून. पुण्यावरून. काय इथं काय सकाळी लवकर आलाय? उन्हाचा तडाखा काय? हो, त्यासाठीच उन्हाचा तडाखा लागू नये आणि दर्शनाला किती वेळ लागतोय माहित नाही, त्याच्यामुळे सकाळपासूनच लाईनीत आहोत. तर अशा रीतीने एका बाजूला चंद्रभागेचं सोडलेलं पाणी पंढरपुरात पोचलेलं आहे. चंद्रभागा दुथडी भरून वाहत आहे आणि भाविकांची मोठ्या संख्येनं गर्दी इथं दर्शन रांगेत आहे. आता या भाविकांना देवाच्या पायापर्यंत जायला किमान 5 ते 6 तास लागणार आहेत. मात्र तरीही हे सर्व भाविक सकाळी लवकर उन्हाच्या आधी विठ्ठलाचं दर्शन घेण्यासाठी दर्शन रांगेत उभारलेले. कॅमेरामन अजित देशपांडे सह सुनील दिवाणी, एबीपी माझा. आणि यानंतर 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे, कारण 12वी बोर्डाचा निकाल आज दुपारी 1 वाजता जाहीर होणार आहे. आज सकाळी 11 वाजता बोर्डाची पत्रकार परिषद होईल आणि त्यानंतर दुपारी 1 वाजता बोर्डाच्या संकेतस्थळावरती हा निकाल पाहता येणार आहे. यंदा 12वीच्या परीक्षेसाठी 15,32,487 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यामुळे आजच्या लाखो विद्यार्थ्यांचं लक्ष 12वीच्या बोर्डाच्या निकालाकडे असणार आहे.
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळानं हंगामी 10% तिकीट दरवाढ केली आहे आणि त्यानंतर आता खासगी कंपन्यांनीही 1.5 भाडेवाढ केल्यानं गावी जाणाऱ्यांचा उन्हाळी प्रवास महागलाय. सध्या पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात जाण्यासाठी खासगी बसची सर्वाधिक मागणी आहे. उन्हाळी सुट्टीमध्ये वाढलेल्या मागणीमुळे खासगी ट्रॅव्हल्सचे दर 15 ते 30% वाढले आहेत. सध्या कोल्हापूरला जाणाऱ्या वातानुकूलित बसच्या एका तिकिटासाठी 2 ते 3 हजार रुपये मोजावे लागत आहेत. एसटी महामंडळाकडून प्रवाशांवर 2 रुपये स्वच्छता कर लावला जातो आणि ही स्वच्छतेची अंमलबजावणी 1 जूनपासून होणार आहे. एसटी महामंडळाच्या ताब्यात असलेली शौचालयं 1 जूनपासून निशुल्क प्रवाशांसाठी उपलब्ध होतील. तसंच एसटीच्या आणि स्थानकाच्या स्वच्छतेवरही आराखडा तयार करण्यात आला असून कंत्राटदार निश्चित झालाय. दर 4 तासाला बसस्थानक स्वच्छ केलं जाईल. बस देखील आतून बाहेरून स्वच्छ करूनच प्रवाशांच्या सेवेत दाखल होतील अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे. सर्वसामान्य प्रवाशांकडनं 5 रुपये 10 रुपये पुरुष प्रवाशांकडनं प्रसाधन गृहासाठी घेतले जातात. ते आता घेतले जाणार नाही. 1 रुपये न देता त्यांना प्रसाधन गृहाचा वापर करता येईल. 1 रुपये सुद्धा महिलांकडनं न घेता राज्यातील सगळी शौचालय 1 जून पासून म्हणजे जे सुलभच्या ताब्यात आहे त्यांना मी आता बाहेर काढतोय. ज्या स्वयंसेवी संस्थांना दिलेले बाहेर काढतोय. परंतु 521 जी शौचालय आमच्या एसटी महामंडळाच्या ताब्यामध्ये आहेत त्या ठिकाणी 0 पैशामध्ये म्हणजे पूर्ण प्रसाधन गृह हे तुम्हाला स्वच्छतेसहित सर्वसामान्य प्रवाशाला उपलब्ध होईल. 2.5 लाख लोकसंख्येच्या गोंदिया शहरासह कुडवा आणि कटंगी या 2 मोठ्या गावातील 22,000 नळधारकांना वैनगंगा नदीच्या डांगुर्ली पात्रातून पिण्याचं पाणी पुरवलं जातं. मात्र उन्हाचा तडाखा वाढत असल्यानं वैनगंगा नदी पात्रातील पाण्याच्या पातळीत झपाट्यानं घट होत असल्याचं पाहायला मिळतं आणि त्यामुळे 7 दिवस पुरेल एवढंच पाणी असल्यानं गोंदिया शहराला मर्यादित पाणीपुरवठा केला जातोय. यावर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणनं उपाययोजना म्हणून 50 किलोमीटर लांब बसलेल्या सालेकसा तालुक्यातील पुजारी टोला धरणातून पाणी वैनगंगा नदीपात्रात सोडण्याची तयारी केलेली आहे. यासाठी सुरू असलेलं काम हे जवळपास पूर्ण झालं असून त्यामुळे पुजारी टोला धरणातून पाणी वैनगंगा नदीपात्रात सोडण्यात येणार असल्याचं महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता गणवीर यांनी सांगितलंय. अडीच लाख लोकसंख्येच्या शहर असलेल्या गोंदिया शहराला गोंदियाचा जो वैनगंगा नदीपात्र आहे डांगुर्ली घाट या ठिकाणून पाणी पुरवठा केला जाते. मात्र यावर्षी एप्रिल महिन्याच्या शेवटीच तो घाट कोरडा ठक्क पडल्याने आता गोंदिया शहरात भीषण अशी पाणी टंचाई निर्माण झालेली आहे. यावर पर्यायी उपाययोजना म्हणून पुजारी टोला धरणातून पाणी सोडण्यात येणार आहे. मात्र सध्या तरी गोंदिया शहराला मर्यादित प्रमाणात पाणी पुरवठा केला जाते. आपण दृश्यांमध्ये बघत असाल मी सध्या गोंदिया शहरातील एका वस्तीमध्ये आहे. या ठिकाणी जर का बघितलं तर हे जे नागरिक आहेत ते भीमनगर परिसरातून पाणी आणत आहेत. गेल्या 15 दिवसांपासून नळ व्यवस्थित येत नाही आणि टँकर येत होता तो टँकर देखील व्यवस्थित येत नाही अशी या ठिकाणच्या नागरिकांचे म्हणणे आहे. आपल्यासोबत काही नागरिक आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया. पानी आने को ना सर, यहाँ पे पानी नहीं आता. 1 दिन नल आता, 3 दिन के बाद में नल आता है, फिर नहीं आता. टैंकर 2 दिन से आता था, बाद में 2 दिन के बाद नहीं आ रहा टैंकर. भाई कसा काय पाहुणं सांगितलं तोच परेशानी आहे बेटा. कुठून आणायला तुम्ही पाणी? भीमनगर मधून आणायला लागते. 15 दिवस झाले पाणी नाही मिळे. आजूबाजूतूनही नाही, काही मतलब नाही. खारा पाणीचे यूज करतो. निश्चितपणे जर का बघितलं तर दुसऱ्या वस्तीमधून या ठिकाणी पाणी आणावं लागत आहे. त्याच्यामुळे प्रशासनाच्या वतीने लवकरात लवकर पर्यायी व्यवस्था करून सुरळीत पाणी पुरवठा करावा अशी मागणी या ठिकाणच्या नागरिकांनी केलेली आहे. देवेंद्र रहांगडाले, एबीपी माझा, गोंदिया. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणचा प्रस्ताव फेटाळला. इराणच्या प्रस्तावावर ट्रम्प समाधानी नाही. पुढे बघू काय होतं असं ट्रम्प म्हणाले. इराणचं नेतृत्व योग्य नसल्याचं ट्रम्प यांचं मत. इराणला कोणत्याही स्थितीत अण्वस्त्र देता येणार नाहीत. त्यांचा वापर ते इस्रायल, पश्चिम आशियाई देश आणि युरोप विरुद्ध करतील. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं वक्तव्य. इराणचा सगळा 159 युद्धनौका देखील 159 युद्धनौका देखील नष्ट केल्याचा दावा. You cannot give Iran a nuclear weapon. It's all because they would use it on a place called Israel very quickly, and they would use it in the Middle East, and they'd use it in Europe, and I guess we'd be next, and it's not going to happen. Don't worry about it. We've taken apart.
अमेरिकेनं आखाती देशांना शस्त्रविक्री करण्यास मंजुरी दिली. तब्बल 8.6 अब्ज डॉलरपेक्षा जास्त शस्त्रांची विक्री करण्यास अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाची मंजुरी. कतार, कुवेत, UAE आणि इस्रायलला अमेरिका शस्त्रविक्री करणार. इराणच्या लष्कराकडून होर्मुझच्या सामुद्रधुनीबाबत महत्त्वाचं निवेदन जारी. होर्मुझच्या सामुद्रधुनीच्या बाबतीत माघार घेणार नाही इराणचा इशारा. तर होर्मुझ हे इराणसाठी उत्पन्नाचं साधन आहे. आम्ही होर्मुझमधली सुरक्षा आणखी वाढवू अशी इराणची माहिती. अमेरिका आणि इराणमधील वाटाघाटीवरून दोन्ही देशांमध्ये तणाव सुरू असतानाच चीनचं मोठं विधान. होर्मुझची सामुद्रधुनी खुली करण्याची चीनची मागणी. अमेरिकेनं नाकेबंदी हटवावी. अमेरिका आणि इराणमध्ये शांती चर्चा सुरू व्हावी, चीनची मागणी. होर्मुझची सामुद्रधुनी बंद असल्यानं इराणचं मोठं आर्थिक नुकसान. इराणचं 4.8 अब्ज डॉलरचं नुकसान झाल्याचा अमेरिकन मीडियाचा दावा. होर्मुझ सामुद्रधुनीत 30 पेक्षा जास्त तेल टँकर अडकल्याचाही दावा. इराण हा सुंदर देश, त्याचा एकदा दौरा केला पाहिजे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं वक्तव्य. इराणच्या सगळ्या नेत्यांचा खात्मा. ते खूप वाईट लोक होते. त्यांनी 42,000 आंदोलकांना मारून टाकल्याचंही वक्तव्य. इराणनं पाकिस्तानच्या माध्यमातून पाठवलेला प्रस्ताव फेटाळला असला तरीही ट्रम्प यांच्याकडून पाकिस्तानचं कौतुक. पाकिस्तानबद्दल आपल्याला खूप आदर. शहबाज शरीफ आणि आसिफ मुनीर मोठे नेते तसंच लष्कर प्रमुख असल्याचं ट्रम्प यांचं वक्तव्य. Pakistan has opened the land draft with Iran. Did they consult you before opening it up to Iran? And are you aware of it? That was a vicious beat. I know everything about it. Yeah, I have great respect. Are you from Pakistan? I have great respect for Pakistan and for the Field Marshal and for the Prime Minister. Yeah, I know that. इराणशी युद्ध करण्यासाठी आता अमेरिकी लष्कराला हवंय हायपरसोनिक क्षेपणास्त्र. लष्कराच्या सेंट्रल कमांडकडून डार्क ईगल नावाच्या क्षेपणास्त्राची सरकारकडे मागणी. 7,400 किलो स्फोटकं वाहून नेण्याची आणि 3,500 किलोमीटरवर मारा करण्याची क्षमता. युद्धबंदी असतानाही इस्रायलचा लेबनॉनवर हल्ला. इस्रायलकडून पांढऱ्या फॉस्फोरस बॉम्बनं लेबनॉनवर हल्ला. लेबनॉनच्या अनेक भागात तुफान बॉम्ब वर्षाव. हल्ल्यात लेबनॉनचं मोठं नुकसान. आखाती युद्धात शस्त्रसंधी सुरू असतानाच डोनाल्ड ट्रम्प यांचा युरोपियन युनियनला दणका. कार आणि ट्रकच्या आयातीवर 25% टॅरिफ लावलंय. अमेरिकेत कार, ट्रक बनवल्यास टॅरिफ नाही. युरोपियन युनियन व्यापार करार पाळत नसल्याचा ट्रम्प यांचा आरोप. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरच्या हायवेवरील मिसिंग लिंकची पुण्याहून मुंबईकडे जाणारी मार्गिका बंद. मिसिंग लिंकचा वापर करता येत नसल्यानं वाहनधारक नाराज. फक्त मुंबईहून पुण्याकडे जाणारी मार्गिका प्रवाशांसाठी खुली. अशोक खरात प्रकरणी ईडीकडून प्रतिभा चाकणकर आणि त्यांच्या मुलाला समन्स. 70 कोटी रुपयांच्या बनावट खात्यांच्या नेटवर्कचा पर्दाफाश. प्रतिभा चाकणकर, रुपाली चाकणकर यांच्या बहिणी. मुंबईमध्ये कलिंगड खाल्ल्यानंतर एकाच कुटुंबातल्या चौघांचा मृत्यू झाल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र FDAच्या तपासणीमध्ये कलिंगडात कोणतीही भेसळ नाही. कलिंगडात रंग, गोडवा तसंच त्याचा आकार वाढवण्यासाठी कृत्रिम रसायनाचा वापर झाला नसल्याचा FDAनं पर्दाफाश केलाय. मुंबईमध्ये महापौर रितू तावडेंकडून आज पूर्व उपनगरातील रस्ते आणि नाल्यांची पाहणी. पावसाळ्यापूर्वी चेंबूर, कुर्ला आणि वांद्रे संकुल परिसरातल्या नाल्यांची पाहणी करत आढावा घेतला. जळगाव महानगरपालिकेची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या कंपनीविरोधात गुन्हा दाखल. मुख्यमंत्री फडणवीसांच्या आदेशानंतर अवघ्या काही तासात कारवाई. पुण्याच्या भोरमध्ये 65 वर्षीय नराधमाकडून 4 वर्षांच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार. लैंगिक अत्याचारानंतर चिमुकलीची दगडानं ठेचून हत्या. हत्येनंतर चिमुकलीचा मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्याखाली झाकून ठेवला. चिमुकलीचा मृतदेह पोलीस ठाण्यासमोर ठेवून रास्ता रोको आंदोलन. पोलिसांकडून 65 वर्षीय नराधमाला बेड्या. पुण्यातील भोर तालुक्यातील नसरापूर गावात चिमुकलीवर अत्याचार करून हत्या. घटनेच्या निषेधार्थ नसरापूर गावात कडकडीत बंद. गावातली सगळी दुकानं बंद ठेवून ग्रामस्थांकडून घटनेचा तीव्र निषेध. आज गावात ग्रामस्थांकडून निषेध मोर्चा काढण्यात येणार आहे. TCS प्रकरणातील इतर 4 आरोपींना आज पुन्हा कोर्टात हजर करणार. 4ही आरोपींची पोलीस कोठडीची मुदत आज संपणार. कंपनीमधील महिला कर्मचाऱ्यांवर अत्याचार करणं, धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप.
नाशिकच्या TCS प्रकरणातील फरार आरोपी निदा खानच्या अटकपूर्व जामीन अर्जावर आज फैसला. दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून नाशिक न्यायालयानं निकाल राखून ठेवला होता. त्यामुळे निदा खानला कोर्ट दिलासा देणार की जामीन अर्ज फेटाळला जाणार याकडे सगळ्यांचे लक्ष. अहिल्यानगरच्या श्रीरामपूरमध्ये दत्तनगर परिसरात कौटुंबिक वादातून मुलाकडून वडिलांची हत्या. कौटुंबिक वादातून मुलानं वडिलांवर चाकू हल्ला केला. आरोपी मुलगा अशफाक बागवानला पोलिसांनी ताब्यात घेतलंय. भंडाऱ्याच्या अड्याळ वनपरिक्षेत्रात मादी बिबट्यासह तिच्या 2 बछड्यांचं थरारक रेस्क्यू. केसलवाडा येथील बंद नाल्यामध्ये मादी बिबट्यासह 2 बछड्यांचा वावर होता. अखेर वनविभागाच्या पथकानं मोठ्या प्रयत्नानंतर तिघांनाही सुखरूप पिंजराबंद करून नैसर्गिक अधिवासात सोडून दिलंय. कल्याण अहिल्यानगर महामार्गावर मुरबाडजवळ रस्ता ओलांडताना बिबट्याची गाडीला धडक. बिबट्याचा जागीच मृत्यू. परिसरातील नागरिकांना अनेकदा बिबट्याचं दर्शन झालं होतं. वनाधिकाऱ्यांनी बिबट्याचा मृतदेह ताब्यात घेतला. चौकशी सुरू. नंदुरबारतील नवापुरामध्ये बर्ड फ्लूमुळे हजारो कोंबड्या नष्ट करण्यात येणार आहेत. पहिल्या टप्प्यात 1 किलोमीटर परिसरातील कोंबड्या नष्ट करण्यात येणार. बर्ड फ्लू आणि इतर भागात पसरू नये म्हणून प्रशासन सतर्क. आपण पहिल्यांदा ते पक्षी एक टीम असते ते पक्षी मोजून घेईल. मोजल्यानंतर कलिंग सुरू होते आणि कलिंग जे पक्षी आहेत ते गठ्ठा पोत्यात भरून त्या जो डम्पिंग हे असतो डिच असतो तिथे पोहोचले जाते आणि मग त्यांना वरतून आपण नष्ट केलं जाईल. नवापूरमध्ये तिसऱ्यांदा बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव. पोल्ट्री व्यावसायिकांचं कोट्यवधींचं नुकसान. H9N2 लस निष्प्रभ ठरत असल्याचा आरोप. H5N1 व्हॅक्सिन देण्याची मागणी. 12 लाख पक्ष्यांवर संकट. चंद्रपूरमध्ये बुद्ध पौर्णिमेनिमित्त राज्यभरात मचान सेन्सस पार पडली. ताडोबा व्याघ्र प्रकल्पासह राज्यातील सगळ्याच व्याघ्र प्रकल्प अभयारण्यामध्ये ही सेन्सस प्रक्रिया अर्थात प्राणी गणनेची प्रक्रिया पार पडली. जंगलातील पाणवठ्या शेजारी मचाणावर बसून 24 तासात येणाऱ्या जनावरांची गणना करणं म्हणजेच मचान प्राणी गणना. बारामती तालुक्यातील पाणी टंचाई असलेल्या गावांना युगेंद्र पवार यांनी भेट दिली आहे. तीव्र उन्हामुळे पिण्याचं पाणी, जनावरांसाठी पाणी आणि सिंचनाच्या सुविधांचा युगेंद्र पवार यांनी आढावा घेतला. अंजनगाव, जळगाव, सुपे, कारहाटी आणि पानसरेवाडी गावातील ग्रामस्थांशी संवाद साधून मदत करण्याचं आश्वासन. बीडमधील शासकीय हमीभाव खरेदी केंद्रावर हरभरा खरेदीसाठी 15 मे पर्यंत मुदतवाढ द्या. आमदार धनंजय मुंडे यांची पणनमंत्री जयकुमार रावल यांच्याकडे पत्राद्वारे मागणी. हरभरा खरेदी केंद्र 29 मार्चपर्यंत सुरू ठेवण्याचे निर्देश होते, पण पोर्टल 24 एप्रिल रोजीच बंद झाल्याचा धनंजय मुंडेंचा दावा. भंडारा जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस. तुमसर तालुक्यातील भात उत्पादक शेतकऱ्यांना सर्वाधिक फटका. हातातोंडाशी आलेला घास अवकाळी पावसानं हिरावला. काही शेतकऱ्यांच्या शेतात पाणी. पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी. गोंदिया शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या वैनगंगा नदीचा डांगुर्ली येथील घाट कोरडा पडलेला आहे. गोंदिया शहराला मर्यादित पाणी पुरवठा होतोय. शहरातील सुंदरनगर भागामध्ये पाण्याची टंचाई. 2 ते 3 किलोमीटर लांब जाऊन नागरिकांना पाणी आणावं लागतंय. म्हाडाच्या लॉटरीमधील घरांच्या किमती अव्वाच्या सव्वा असताना अर्जदारांकडून अल्पप्रतिसाद. घरांच्या किमती कमी करण्याची म्हाडावर नामुष्की. विक्रोळीतील 1221 घरांच्या किमती 7.5% कमी, तर 14 मे पर्यंत अर्ज करता येणार. MMR परिसरात मेट्रोचं जाळं उभारणार. नवी मुंबई, मुंबई, ठाणे आणि कल्याण डोंबिवली जोडणारं मेट्रोचं जाळं पुढच्या काही वर्षात तयार करून सिडकोचे MD विजय सिंघल यांची माहिती. सिडकोच्या महत्वाकांक्षी प्रकल्पाला राज्य आणि केंद्र सरकारची मदत मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त केला. आंतरराष्ट्रीय विमानतळ या ठिकाणी आला. आता नवीन दुसरी मेट्रो दोघी विमानतळाला जोडणारी छत्रपती शिवाजी इंटरनॅशनल एअरपोर्ट, नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट, एक 32 किलोमीटरची लाईन आहे. त्यामध्ये 9 किलोमीटर अंडरग्राऊंड आणि 23 किलोमीटर ओव्हरग्राऊंड, जवळजवळ 24,000 कोटीची किमतीचा हा काम आपण सिडको मार्फत करणारच आहोत. आता राज्य शासनाच्या कॅबिनेटने ऑलरेडी मंजुरी दिलेली आहे. नांदेडमधल्या देगलूर नाका भागात नाल्याच्या पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला होता. या प्रकरणी कंत्राटदारावर 100% कारवाई करण्यात येणार असल्याची ग्वाही पालकमंत्री अतुल सावे आणि खासदार अशोक चव्हाण यांनी दिली आहे.
एप्रिल महिन्यात जीएसटीची उच्चांकी वसुली तब्बल 2,43,000 कोटी रुपयांचा महसूल प्राप्त. एप्रिल 2025चा 2.37 लाख कोटींचा विक्रम मोडला. गेल्या एप्रिलच्या तुलनेत यंदा 6,000 कोटी जादा जीएसटी वसूल. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त गावदेवी उत्कर्ष मंडळाकडून भव्य क्रीडा महोत्सव. कार्यक्रमाला उद्धव ठाकरेंची भेट. नागरिकांशी ठाकरेंनी संवाद साधला. संजय राऊत आणि मिलिंद नार्वेकर यांचीही उपस्थिती. सलग आलेल्या सुट्ट्या आणि मे महिन्याची सुट्टी यामुळे पंढरपूरमध्ये भक्तांची गर्दी. उन्हाचा तडाखा टाळण्यासाठी सकाळपासूनच भाविकांच्या रांगा. उन्हापासून सुरक्षेसाठी मंदिर प्रशासनाकडून आवश्यक उपाययोजनांची आवश्यकता. सलगच्या सुट्ट्यांमुळे राज्यातील धार्मिक आणि पर्यटन स्थळं गर्दीनं फुलली. शेगाव येथील संत गजानन महाराज मंदिरात भक्तांची गर्दी. शेगाव शहरात असलेले अनेक खासगी हॉटेल्स हाऊसफुल. 12वीच्या परीक्षेचा आज निकाल. दुपारी 1 वाजल्यापासून निकाल ऑनलाईन पाहता येणार. 15,32,487 विद्यार्थ्यांनी 12वीची परीक्षा दिली होती. नीट परीक्षेमुळे उद्या मध्य रेल्वेवर ब्लॉक नाही. शनिवारी मध्यरात्री धीम्या मार्गावर मेगा ब्लॉक घेण्यात येणार. सीएसएमटी ते विद्याविहार दरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावरती ब्लॉक असेल. रायगड जिल्ह्यात डिजिटल जनगणनेला सुरुवात. मंत्री आदिती तटकरेंच्या हस्ते मोहिमेला सुरुवात. आदिती तटकरेंनी स्वतः माहिती ॲपवर भरून मोहिमेचा शुभारंभ केला. नागरिकांनी सहकार्य करण्याचं आदिती तटकरेंचं आवाहन. जळगावच्या नशिराबादला महाराष्ट्र दिनी व्यसनमुक्तीचा कीर्तनाद्वारे संदेश. महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधत पत्रकार संघानं सामाजिक आणि प्रेरणादायी कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. व्यसनमुक्ती विषयावरती जाहीर कीर्तन पार पडलं. कुळगाव बदलापूर नगरपरिषदेचे लेखापाल विकास चव्हाण यांच्या विरोधात गुन्हा. कामांची बिल आणि सिक्युरिटी डिपॉझिट परत करण्यासाठी 6% मागितले होते. ठाणे लाचलुचपत विभागानं दिलेल्या तक्रारीनंतर कारवाई. आणखी काही अधिकारीही अडकण्याची शक्यता. यवतमाळमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट. युवकावर गुन्हा दाखल. भाजप नेते नितीन भुतडा यांनी उमरखेड पोलिसात तक्रार दिली होती. यवतमाळ ग्रुप नावाच्या फेसबुक ग्रुपवरती दीपक झिलते या युवकाची आक्षेपार्ह पोस्ट. आज पश्चिम बंगालमधील 15 मतदान केंद्रावरती फेरमतदान. दक्षिण 24 परगणा जिल्ह्यातील 15 मतदान केंद्रावर मतदान. डायमंड हार्बरमधील 4 मतदान केंद्रावर फेरमतदान तर मग्राहतमधील 11 मतदान केंद्रांवरती फेरमतदान. गुजरातमध्ये सुरत भरूच मार्गावरील चोरियासी टोलनाक्यावरती देशातील पहिल्या बॅरियर फ्री टोल सिस्टीमचा शुभारंभ. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची उपस्थिती. या प्रणालीमुळे वाहनांना टोलनाक्यावरती थांबण्याची गरज नाही. नंबर प्लेट फास्टॅगचा वापर करून टोल आपोआप वजा केला जाणार. नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळावरून 15 जूनपासून उड्डाणं सुरू होणार. राष्ट्रीय राजधानी क्षेत्र आणि उत्तर भारतातील प्रवासी विमान कंपन्या आणि मालवाहतूक संचालकांसाठी एक नवीन व्यवस्था. तर पहिलं उड्डाण इंडिगो विमान कंपनीद्वारे होणार. उष्णतेची लाट आणि काही दिवसांपूर्वी झालेला अवकाळी पाऊस यामुळे नागपुरातल्या बाजारामध्ये हिरव्या भाज्यांची आवक आता घटली आहे. परिणामी नागपुरात भाज्यांच्या दरामध्ये मोठी वाढ झाली आहे. नागपूरमध्ये फरसबी 200 रुपये प्रति किलो, टोमॅटो 60 रुपये किलो, फुलकोबी 80 रुपये किलो दरामध्ये ग्राहकांना खरेदी करावे लागतात. आढावा घेतलाय तुषार कोहळे यांनी. सध्या विदर्भामध्ये सुरू असलेली उष्णतेची लाट, त्यातच कडक उन्हाळा आणि काही दिवसाआधी येऊन गेलेला अवकाळी पाऊस यामुळे बाजारपेठेमध्ये हिरव्या भाज्यांची आवक मोठ्या प्रमाणात घटली आणि त्याचा परिणाम भाज्यांच्या दरावर झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. आम्ही सध्या नागपूरच्या गोकुलपेठ मार्केटमध्ये आहे आणि नागपूरच्या या मार्केट व्यतिरिक्त इतरही मार्केटची स्थिती बघितली तर इथे भाज्यांचे दर आहे ते गगनाला भिडलेले आहे. नागपूरमध्ये मेथीचे जे दर आहे ते 160 रुपये प्रति किलो पाहायला मिळतात. बीन्सच्या शेंगा आहे ते देखील 160 रुपये प्रति किलो आहे. काय कारण काय एवढं वाटतं तुला? ऊन एकदम कडक झाल्यामुळे भाज्याची आवक कमी झाली आहे. बरं, आता सध्या काय आजचे दर काय? आज मेथी विकत आहे 160 रुपये किलो, संभार 160 रुपये किलो आहे, बीन्स शेंगा 200 रुपये किलो विकत आहे. तसे टमाटर तर महाग झाले आहे, 50-60 रुपये किलो टमाटर झाले. ग्राहक देखील मग खरेदी करताना कमी भाज्या घेतात? नाही, कमी त्यांच्यावर एकदम फरकच पडतो ना. एकदम 10वाली चीज एकदम 30 रुपये झाले तर त्यांना थोडं हे वाटतात. ज्या भाज्या साधारण या काळामध्ये 60 ते 80 रुपये किलो राहायच्या त्यांचे दर आपल्याला 120 ते 160 रुपये प्रति किलोच्या दरामध्ये पाहायला मिळत आहे. त्यामुळे निश्चितच तिहेरी मार ग्राहकांना सहन करावं लागत आहे.
एकीकडे सिलेंडरचे दर देखील कमर्शियल सिलेंडरचे दर वाढलेले आहे. त्यातच आता महागाईचा फटका बसत असताना भाज्यांच्या दरामध्ये देखील मोठी वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. कॅमेरामॅन मिथुन आदमनेसह तुषार कोहळे, ABP माझा, नागपूर. म्हाडाच्या लॉटरीमधील घरांच्या किमती अवाच्या सवा असल्यानं या घरांना अर्जदारांकडून प्रतिसाद मिळत नव्हता. त्यामुळे लॉटरीसाठी अर्ज करण्यासाठी मुदत वाढवून देण्याची नामुष्की म्हाडावर ओढवली होती. आता किमान लाखांवरती अर्ज यावेत आणि घरांना प्रतिसाद मिळावा म्हणून म्हाडानं विक्रोळीतील 1221 घरांच्या किमतीतही 7.5% घट केलेली आहे. दरम्यान मुंबईतील 2640 घरांसाठी 14 मेपर्यंत अर्ज करता येणार असून 5 जून रोजी घरांची लॉटरी काढण्यात येणार आहे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.